सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 38. श्लोक पाहूयात. धूमेनाव्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतं श्लोकाचा अर्थ पाहूयात. धूमेन म्हणजे धुनाने, आव्रियते म्हणजे आच्छादिला जातो, वह्निर म्हणजे अग्नी, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, आदर्श म्हणजे आरसा, मलेन म्हणजे धुळीने, च म्हणजे सुद्धा, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, उल्बेन म्हणजे वारेने, आवृत्त म्हणजे आच्छादिला जातो, गर्भ म्हणजे गर्भ, तथा म्हणजे त्याप्रमाणे, तेन म्हणजे त्या कामाने, इदम म्हणजे हा, आवृतम म्हणजे आच्छादिला आहे. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या 37व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेल्या कामाचे रूपांतर क्रोधात होते आणि तोच सर्वात मोठा शत्रू आहे. या श्लोकात भगवान म्हणतात की ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. कामामुळे मानवी बुद्धी आणि आत्म्याच्या ज्ञानावर कसे आवरण पडते हे स्पष्ट करण्यासाठी 3 उदाहरणे या ठिकाणी भगवंतांनी दिलेली आहेत. ही उदाहरणे ज्ञानावर पडलेल्या आवरणाच्या तीव्रतेनुसार माणसांचे 3 स्तर दर्शवतात. प्रत्येकाजवळ ज्ञान असतेच, पण कामनांच्या दाट प्रभावामुळे ते झाकले जाते. कामना ज्या प्रमाणात कमी जास्त होत राहतील, त्या प्रमाणात ज्ञानाचा अनुभव येत राहतो. मनुष्य उपजतच मननशील आणि चिंतनशील असतो, ज्ञान ग्रहण करत असतो. मात्र जसे धुराने अग्नी, धुळीने आरसा किंवा पोटात असणारा गर्भ वारेने झाकला जातो, तसेच स्वभावतः निर्लेप असलेले विवेक ज्ञान कामक्रोधामुळे पूर्णपणे झाकलेले असते. म्हणून ते ज्ञान आपल्याजवळ नाही असे आपल्याला वाटते, परंतु ते आच्छादलेले असते. जीवावर 3 प्रकारची आच्छादने आहेत, ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धूसर होते. जीवावरील ही आवरणे म्हणजे कामाचीच विविध रूपे आहेत. जेव्हा कामाची तुलना धुराशी करण्यात येते, तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची थोडीशी जाणीव होते. जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो, तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्नीशी करता येते. ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी निश्चितच अग्नी देखील असतो, परंतु प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. ही सर्वात सौम्य अवस्था आहे. धुरामुळे अग्नीचे मूळ स्वरूप म्हणजेच प्रकाश आणि उष्णता हे पूर्णपणे नष्ट होत नाहीत, पण अस्पष्ट होतात. थोडासा वारा किंवा हलके प्रयत्न केल्यास धूर दूर जातो
आणि अग्नी पुन्हा स्पष्ट दिसू लागतो. त्याचप्रमाणे ज्या साधकाचे मन अजूनही हलक्या मोहात अडकलेले आहे, तो या अवस्थेत असतो. त्याला थोड्या प्रयत्नांनी किंवा गुरुच्या उपदेशाने ज्ञान प्राप्त होऊ शकते. त्यानंतर दुसरे आवरण म्हणजेच दुसरे उदाहरण दिले आहे धुळीचे. ही मध्यम अवस्था आहे. धुळीमुळे आरशात स्पष्ट दिसत नाही. आरसा पूर्णपणे मळाने झाकला गेलेला असेल तर त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि नुसता वारा देऊन हा मळ किंवा ही धूळ दूर होत नाही. त्यासाठी मेहनत करून आरसा पूर्णपणे साफ करावा लागतो. त्याप्रमाणे बुद्धी वासनेने झाकलेली असेल तर सत्य किंवा आत्मज्ञान आपल्याला दिसत नाही. जो व्यक्ती कर्मयोगात आहे परंतु त्याचे मन अजूनही अनेक वासना आणि आसक्तीने ग्रस्त आहे, तो या अवस्थेत असतो. त्याला आत्मशुद्धीकरणासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर प्रयत्न करणे आवश्यक आहे. मनावर किंवा बुद्धीवर धूळ साचली असेल तर त्यासाठी अनेक आध्यात्मिक पद्धतींनी स्वच्छता करता येते आणि सर्वोत्तम पद्धत म्हणजे हरिनाम संकीर्तन किंवा नामस्मरण. त्यानंतर तिसरी अवस्था आहे वारेने झाकलेल्या गर्भाची. या उदाहरणावरून भगवंतांनी जीवाची असहाय्य स्थिती दर्शविली आहे. कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचालही करता येत नाही. ही सर्वात तीव्र अवस्था आहे. मातेच्या गर्भाशयातील जाड वेष्टनाने पूर्णपणे झाकलेला असतो. हे आवरण सहजासहजी काढता येत नाही. ते आवरण केवळ कालांतराने आणि गर्भाची स्वयंपूर्ण वाढ झाल्यानंतरच नष्ट होते. त्याचप्रमाणे जो व्यक्ती अज्ञानाच्या आणि वासनेच्या गाढ निद्रेत आहे, उदाहरणार्थ केवळ भोगवादी जीवन जगतो, तो या अवस्थेत असतो. त्याचे ज्ञान खूप गहन आणि दाट आवरणाखाली असते. त्याला यातून बाहेर पडण्यासाठी दीर्घकाळ आणि ईश्वरी कृपेची आवश्यकता असते. अशाच प्रकारे काम आणि क्रोधामुळे ज्ञान झाकले जाते, त्याच्यावर आवरण तयार होते. कारण काम हा ज्ञानाचा वैरी आहे. त्यामुळे कामाचा प्रवेश रामाला बाहेर काढतो. या कामनांमागे धावता धावता आयुष्य संपते, पण कामना पूर्ण होत नाहीत आणि आरामही मिळत नाहीत. अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येतो. तसेच धूळ साफ केली तर आरसाही लख्ख प्रतिबिंब दर्शवतो. म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक नामी संधी आहे. कारण प्रत्येकाजवळ ज्ञान आहे, फक्त ते कामामुळे झाकले गेले आहे आणि मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली आणि थोड्याशा प्रयत्नाने आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, ज्याप्रमाणे अग्नी धुराने झाकला जातो, तसेच आरसा मळाने झाकला जातो आणि गर्भ मातेच्या उदरातील वेष्टनाने झाकलेला असतो, त्याचप्रमाणे कामाद्वारे हे ज्ञान किंवा विवेक झाकले जाते. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक आपल्याला आंतरिक स्थितीचे निदान करण्यासाठी एक महत्त्वाचा मापदंड ठरतो. आपल्यावर सतत बुद्धीवर माहितीचा मारा होत असतो. आजच्या युगात माहितीचा अतिरेक, सोशल मीडियाचा धूर आणि अनावश्यक चिंतांचा मळ आपल्या विवेकबुद्धीच्या आरशावर पडलेला आहे. त्यामुळे आपली निष्कर्ष क्षमता किंवा निर्णय क्षमता कमकुवत झाली आहे. आपण योग्य किंवा अयोग्य काय हा निर्णय घेऊ शकत नाही. आपले ध्येय स्पष्ट दिसत नाही. याची दोन मुख्य कारणे म्हणजे
कामाग्नी किंवा अतिइच्छा आणि या इच्छेमुळे ज्ञानावर आलेले आवरण. म्हणून बुद्धीवर जो माहितीचा मारा होतो तो नियंत्रित करणे ही काळाची गरज आहे. तसेच आत्मपरीक्षण आणि त्यानुसार उपाय यासाठीही हा श्लोक दिशादर्शक आहे. हा श्लोक आपल्याला आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यास शिकवतो. वर सांगितलेल्या 3 अवस्थांपैकी आपण कोणत्या अवस्थेत आहोत हा प्रश्न स्वतःला विचारा. जर तुमचे लक्ष वारंवार विचलित होत असेल, उदाहरणार्थ एखादी गोष्ट करत असताना 5 मिनिटांसाठी दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष गेले, परंतु परत तुम्ही पहिल्या गोष्टीकडेच लक्ष आले, तर तुम्ही पहिल्या अवस्थेत आहात, म्हणजेच धुराच्या अवस्थेत आहात. जर तुम्हाला चांगले वाईट दिसत असेल पण त्यावर अंमल करता येत नसेल, उदाहरणार्थ व्यसनाधीनता, म्हणजे त्या गोष्टी वाईट आहेत हे लक्षात येते परंतु आपण त्यापासून बाजूला जाऊ शकत नाही, तर तुम्ही मळाच्या अवस्थेत आहात. यासाठी सातत्यपूर्ण साधना आवश्यक आहे. परंतु जर तुम्हाला सत्याचे भान आणि नैतिकतेचे पूर्णपणे विस्मरण झालेले असेल तर तुम्ही गर्भवेष्टनाच्या तीव्र अवस्थेत आहात. यासाठी मूलभूत आध्यात्मिक जागृती आणि दीर्घकालीन समर्पण आवश्यक आहे. त्यानंतरच जीवाची या कामांच्या रूपातून मुक्तता होऊ शकते. थोडक्यात हा श्लोक सिद्ध करतो की काम हा आपला सूक्ष्म शत्रू आहे. तो केवळ क्षणिक आनंद किंवा दुःख देणारा नाही, तर तो आपल्या मूलभूत आत्मिक ज्ञानाला झाकणारा सर्वात मोठा धोका आहे, जो आपले शुद्ध अस्तित्व विसरायला लावतो. अशा प्रकारे आपण 3ऱ्या अध्यायातील 38वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही या 3 अवस्थांपैकी कोणत्या अवस्थेमध्ये आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.